मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज मी तुमच्या समोर घेऊन आली आहे एक सॅलडची रेसिपी। जे सॅलड पौष्टिकतेच्या दृष्टीने खूपच चांगलं आहे आणि ते अगदी डाएट करणाऱ्या लोकांना सुद्धा निश्चितच खूप आवडेल। तर ते आहे पीनट कुकुंबर सॅलड किंवा मराठीत आपण त्याला म्हणू शकतो शेंगदाणा आणि काकडीचं सॅलड। तर आता याच्यासाठी वस्तूही फार कमी लागतात। कमी वस्तूत हे एक पौष्टिक सॅलड तयार होतं की जे की आपण गिल्ट फ्री खाऊ शकतो। डिनर म्हणून सुद्धा तुम्ही हे सॅलड खाऊ शकता। तर आता आपण पाहूया याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर याच्यामध्ये हे शेंगदाणे मी जवळजवळ 1 ते 1.5 तास भिजवून घेतले। त्यानंतर कुकरमध्ये एक वाफ देऊन घेतली, त्याला एक शिट्टी, आणि त्यानंतर त्याचे सालं काढून घेतले। ते हे अर्धा कप शेंगदाणे इथे वापरते मी। त्यानंतर एक काकडी, एक टोमॅटो, अर्ध लिंबू, कोथिंबीर, त्यानंतर थोडा गाजराचा तुकडा आणि एक मिरची। त्यानंतर मसाल्यांमध्ये फक्त थोडा चाट मसाला, मिरपूड आणि आपण साध्या मिठाच्या ऐवजी इथे ब्लॅक सॉल्ट वापरतो। बस एवढ्या साहित्याने हे आपलं टेस्टी आणि पौष्टिक सॅलड तयार होतं। आता आपण वळूया कृतीकडे। ही आजची रेसिपी जी की खूप हेल्दी आहे, शिवाय ती टेस्टी आहे आणि याच्यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि तेलाचा वापर न करताही ती तितकीच छान आणि टेस्टी लागते। तर त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवून बघितली नसेल तर ती जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला ती निश्चितच आवडेल। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।